महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्र केसरीवरून मोठा वादंग सुरू आहे। चार स्पर्धा होत आहेत, त्याच्याऐवजी एकच स्पर्धा व्हावी यासाठी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वात किंवा सर्व महाराष्ट्र केसरी 40 महाराष्ट्र केसरी या करारामध्ये येत आहेत। त्यांच्यासोबत चंद्रहार पाटील आहेत। काय सांगाल, ही काय भूमिका आहे? गेली 2-3 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये 2-2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत होत्या। म्हणून मी गेल्या वर्षी मी एकट्यानं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसून एक दिवसाचं उपोषण केलं। मुख्यमंत्री क्रीडा मंत्र्यांना निवेदन दिलं की या 2 महाराष्ट्र केसरी होत आहेत, 60 वर्षाच्या परंपरेला कुठेतरी गालबोट लागतोय आणि तो थांबला पाहिजे आमच्या क्षेत्रासाठी, म्हणून मी निवेदन दिलं। पण त्याच्यावर काही तोडगा निघाला नाही। आज खरं तर मीडियाच्या माध्यमातून आम्हाला समजलं कुस्ती स्पर्धाही जाहीर झाल्या की ह्या वर्षी 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्रामध्ये पार पडणार आहे। खरोखर ही आमच्या कुस्ती क्षेत्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण एक महाराष्ट्र केसरी होत असताना 15-20 वर्ष तो रक्ताचं पाणी करून तिथं पोहोचलेला असतो। तिथं पोचणारे दरवर्षी 100 ते 150 पैलवान असतात आणि त्यातला एक महाराष्ट्र केसरी होतो। हे खरोखर अतिशय कष्टाने मिळवलेले कधीची हेळसांड चालू आहे आणि खरोखर हे हेळसांड थांबवण्याचं काम सरकारचं आहे असं आम्हाला सर्व महाराष्ट्र केसरीला वाटतं। कारण सरकार आज आम्हाला पेन्शन देते, सरकारी नोकरीमध्ये आरक्षण देते, विद्यार्थ्यांना मार्क परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी जे 5 मार्क आहेत हेही सरकार देते। पण गेली 3-4 वर्ष झालं कुठला अधिकृत आणि कुठला अनधिकृत हे सरकारला तर समजणं झालंय, पण आम्हाला पहिलवाना नाही समजणं झालं की कुठला अधिकृत आणि कुठला अनधिकृत। तुमची खरं तर तुम्ही आता खशाबा जाधव यांना अभिवादन करणार आहात आणि त्यानंतर पुढची भूमिका काय असणार? आज आमचे दैवत ऑलिम्पियन भारताला पहिलं ज्यांनी पदक मिळवून दिलं ऑलिम्पिकमध्ये ते खशाबा जाधवांना आम्ही अभिवादन करून आज मुंबईच्या दिशेनं सर्व महाराष्ट्र केसरी हिंद केसरी रवाना होणार आहोत। तिथं उद्या सकाळी आझाद मैदानावर उपोषणाला बसून सरकारपाशी आमचं म्हणजे साकडं घालणार आहोत सरकारला की आम्हाला या कुस्ती क्षेत्राला आमच्या वाचवा, या कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्र केसरी पदाची हेळसांड थांबवा आणि खरं त्यावर तोडगा जर नाही निघाला तर जवळजवळ 40 महाराष्ट्र केसरी 15 हिंद केसरी या आम्हाला त्या सरकारनंच चांदीच्या गादा दिलेल्या आहेत त्या आम्ही सरकारला जमा करू आणि या गदेचा मान सन्मान राखणं हे सरकारचं काम। तर या ठिकाणी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा होण्यासाठी आता हे टोकाचं पाऊल या पैलवानांनी उचललेलं आहे। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा।